नेमकी बाबा आम्ही सगळे बाहेर गावी गेलो आणि मम्मी तेच घरात होते. नेमकी घरात साप निघला भाऊ. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता विषयात झालं की काल इतका पाऊस झाला होता, वावरानी पार ओढे वाहत होते. आता तेच बघायला गेलो होतो बाबा, वावराचं पाणी जिरलं बिरलं का नाही. आता विहिरीचं पाणी वाढलंय बरं का आपल्या. मला त्या पावसामुळे इतकी चिंता व्हायला लागली. आता जायचं होतं आपल्याला संगमनेरला कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. म्हणलं आता 4 व्हीलर घेऊनच जावं लागत आहे, कारण की पाऊस जर लागला ना निस्ते हाल होते ना. नेमकी आपली 2 व्हीलर बी अशी आहे, पावसात जर भिजली ना निस्ते हाल करीन भाऊ, आपले चालूच व्हायचे नाही. जसं बस ट्रॅफिक मधून त्या दवाखान्यात पोहोच, नंबर लावला, 1-1.5 तास नंबर लागला. आपलं डॉक्टरशी बोलणं बी झालं. आता डायरेक्ट 8 महिन्याच्या गोळ्या दिल्यात बरं का आपल्याला. आता तिकडून येताना थोडा पाऊस लागला होता बरं का. घरी आलोय आणि जे मला साप दिसला काहीच कळा ना भाऊ, कस काय म्हणता. मम्मीने सांगितलं आपल्या घराच्या पोरच्यात आहे ना, तो येटुळ्या करून बसला होता गोण्याच्या माग तिकडे, पायऱ्याच्या तिकडे. जाऊ दे, मम्मीने बघितलं. मम्मी इतकी घाबरली होती. किरण दादा आला तिकडून, तवा तिने धरला, ते बाटलीत टाकला. आणि जेव्हा आम्ही संगमनेरवरून घरी पोहोचलो ना, तवा त्याला रिलीज करून दिला भाऊ तिकडे जंगलात मस्त पैकी. आता चला मी पालकाची भाजी खातो. चांगलं दर्शन झालं बाबा सापाचं आपलं. एक तर आहे ना, ते कवड्याचा साप होता, नेमकी नागच होता बाबा.